आज आपण आलो आहोत धारावीमध्ये. धारेश्वर मंदिर जे आहे ते संपूर्ण 150 ते 200 वर्ष जुनं मंदिर आहे आणि इथे राहणारे जे भाविक आहेत त्यांच्याकडूनच आपण ह्या मंदिराविषयी जाणून घेणार आहोत. त्या मंदिराची महती कशी आहे आणि कीर्ती कशी आहे. मंदिर पाहता हे संपूर्ण जुनं मंदिर आहे आणि संपूर्ण दगडी बांधकामामध्ये बांधलेलं मंदिर आहे. आपण इथं दीपस्तंभ पण पाहतात. आता दीपस्तंभाला आधुनिक माळा लावलेल्या आहेत, परंतु इकडे त्यांनी तो अग्निशामक बाटलाही ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांची समयसूचकता दिसते की कुठल्याही आपत्कालीन योजना यांच्या डोक्यामध्ये आहेत. तर आपण जाणून घेऊया त्या मंदिराविषयी त्यांच्याबद्दल मनामध्ये काय आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जो डेव्हलप होणार आहे त्याविषयी ते काय बोलणार आहे. नमस्कार, मी शंकर बोले काळे या तारीखचे रहिवासी आहे. माझं वय आता 55 वर्ष आहे. मी लहानपणापासून बघत आहोत या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवरात्री शिवाय अनेक उत्सव इथे साजरे केले जातात. हनुमान जयंती, गणपती जयंती किंवा साईबाबा मंदिराच्या परिसरात आयोजित केले जातात. हे आमचं मंदिर फार पुरातन आहे. जवळ 150 वर्ष या मंदिराला झालेले आहेत आणि या मंदिराचं नाव जसं धारेश्वर आहे असं मात्र ऐकण्यात आले की या मंदिराच्या नावावरून धारावी हे नाव पडलेलं आहे. आणि मंदिर पुरातन असल्यामुळे इथे अनेक भाविक लांब लांबून इथे दर्शनासाठी येतात. शिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरल्यासारखी होते. इथलंचं जे मंडळ आहे श्री धारेश्वरी क्रीडा मंडळ हे खूप हिरिरीने इथे काम करतं. लोकांना गर्दी आटोक्यात आणणं हे खूप जिकरीचं काम असतं. संध्याकाळची इथे खूप गर्दी असते. शिवरात्रीच्या निमित्ताने इथे जेव्हा हजारो पब्लिक असतात तेव्हा या मंदिरासमोर इथे एक शिवपंच म्हणून मंदिर आहे. इथे शंकराची इथे पालखी निघते पालवाडीतून निघते आणि त्या पालखीला इथे अनेक जण असतात. आणि दुसरा विषय असा आहे की हा मंदिर इतकं जुनं असल्यामुळे आता जो विकास होणार आहे धारावीचा कायापालट होणार आहे हे मंदिराचं असंच टिकलं पाहिजे. बरं आजूबाजूला जे काय सौंदर्यीकरण सरकारने केलं पाहिजे. आणि एक मुद्दा असा मला मांडायचा होता की आज छत्रपती संभाजी महाराज यांचा जो चित्रपट आलेला आहे छावा या चित्रपटामुळे संपूर्ण देशाला छत्रपती संभाजी महाराज काय आहे हा इतिहास त्यांना माहिती पडलेला आहे. अनेक लोकांनी राजकारणी लोकांनी मला महत्त्वाचं म्हणावं लागेल की त्यांनी महाराजांचा इतिहास हा लपवून ठेवलेला होता. जसा हवा तसा त्यांनी पुस्तकामध्ये तो वाचायला दिला नव्हता लोकांना आणि तो आता प्रत्येकाला कळलेला आहे. तर मी एक धारावीकर म्हणून आज धारावीचा विकास होत आहे. मेट्रो ट्रेन इथे येणार आहे. मेट्रो स्टेशनचं बांधकाम चालू आहे आणि मला असं वाटतं की धारावीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एक मोठा अश्वारूढ असा पुतळा इथे उभा केला पाहिजे जेणेकरून धारावीच्या विकासामध्ये चांद लागेल असं म्हणता येईल. आणि किंवा मेट्रो स्टेशनला सुद्धा आमच्या धारावीच्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं असं मला वाटतं. धारावीकरांची मागणी आहे की धारेश्वर हे जे मंदिर आहे त्यामुळे धारावीला नाव मिळालेलं आहे. आणि आता माहीमला मोठं जे मेट्रोचं स्टेशन उभारलं जात आहे आणि तिथं काम चालू आहे. आणि बऱ्याच वर्षापासून मला वाटतं जवळजवळ 9 वर्षापासून आम्ही संपूर्ण ह्यांचे पत्रव्यवहार पाहिलेले आहेत. तर इथे उपस्थित जे हिंदुत्व संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण त्यांचं नाव करूया. नमस्कार, माझं नाव प्रभाकर देवनाथ आहे. मी राहायला धारावीमध्ये आता मी 4थी पिढी इथे धारावीमध्ये आहे. आणि एक 8 ते 9 वर्षापासून मी पाठलाग करतो आहे की जे धारावी टी जंक्शन आहे त्या तिकडे छत्रपती संभाजी महाराजांचा जो मूर्ती आहे जे सिंहाचा जो छावा आहे म्हणजे जबडा फाटलेली मूर्ती ही मूर्ती आम्ही तिकडे सांगितली होती की आम्हाला इथे लावून द्या म्हणून. त्याचे आम्ही 6 वर्ष झालं पाठपुरावा करतो पण कोणताच पक्ष असं बोलत नाही की आम्हाला त्यामध्ये योगदान हवं म्हणून. आम्हाला त्याची काही घेणं देणं कोणत्याही पक्षाने लावा आम्ही त्यांच्याबरोबरच आहे. पण तिथे छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांची मूर्ती तिथे लागलीच गेली पाहिजे. कारण तिथून मुंबईचा तो म्हणजे एक शेवटचा कोपरा आहे. पूर्ण उपनगरामध्ये पण संदेश जाईल किंवा मुंबईमध्ये पण संदेश जाईल की छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे कसे होते. त्यांच्याकडनं आपण काय शिकलं घेतलं पाहिजे. फक्त एक दिवसापुरती शिवजयंती नसावी तर ते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे तुमच्या काळजामध्ये हृदयामध्ये तुमचे बिंबलेले पाहिजे. धन्यवाद. तर आपण जाणून घेतलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही एका दिवसापुरती मर्यादित नसावी. तसेच संभाजी महाराज जे आहेत त्यांची जयंती 1 दिवसापुरती मर्यादित नसावी. 365 दिवस जरी आपण जयंती साजरी केली तरीही ती कमी पडणार आहे. आता आज आपण पाहत आहोत आपल्या देवाचा कळस
आणि आपल्या अंगलामधली तुळस ही संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्यामुळे ती राहिलेली आहे. आणि बरेचशा धारावीकरांचं असं एक म्हणणं आहे की जो हम सब एक है हा जो तिथे स्टॅच्यू लावलेला आहे, मुंबई उपनगर नगर संपतं आणि त्यांचं उपनगर चालू होतं. तिकडे जे स्टेशन बनत आहे तिकडे वाघाचा जबडा म्हणजे सिंहाचा जबडा फाडणारा छावा ह्याचा एक स्टॅच्यू तिथे लावण्यात यावा आणि असं बरंचसं त्यांनी पत्रव्यवहार तिथे केलेलं आहे. परंतु अद्याप कुठल्या राजकीय व्यक्तिमत्वाने त्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलेलं नाही. आणि संपूर्ण धारावीकरांचं एकच इच्छा आहे की आज जी महाशिवरात्र आहे ते पण रुद्राचा अवतार होते आणि हा रुद्र अवतार आहे ते संपूर्ण स्वयंभू होते. त्यामुळे त्यांच्याविषयी आस्था दाखवून तो पुतळा लवकरात लवकर तिथे बसवण्यात यावा अशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे भाविक सर्व विनंती करत आहे. धगधगती मुंबई प्रतिनिधी महेश कवडे.